नमस्कार मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कलवर हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचं जे सेशन आहे याच्यामध्ये आपण मित्रांनो नवीन लेक्चर घेणार आहोत. सामान्य ज्ञान महाराष्ट्राचा ठोकळा. याच्यामध्ये महाराष्ट्राचं संपूर्ण सामान्य ज्ञान आपण जाणून घेणार आहोत. कुठलीही परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल सरळ सेवा भरतीची, तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं असं हे लेक्चर होणार आहे. याच्यामध्ये आपण प्रश्नोत्तर बघणार आहोत, माहिती सुद्धा बघणार आहोत. आधी माहिती घेऊया, नंतर मग प्रश्नोत्तर. थोडं हे लेक्चर लांब असेल. पोलीस असो, तलाठी, ग्रामसेवक, वन विभाग, आरोग्य विभाग कुठल्याही पण परीक्षा असो, सर्वच परीक्षेसाठी. तर सर्वप्रथम परीक्षेतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग. एक प्रश्न याच्यावरती प्रत्येकच एक्झाम मध्ये असतो. तर कोकण विभाग मुख्यालय आहे मुंबई. कोकण असं याचं ऑफिशियल नाव आहे. कोकण विभाग असं याला म्हणतात. एकूण 7 जिल्हे याच्यामध्ये. कुठले कुठले जिल्हे येतात बघा. याच्यामध्ये येतं मित्रांनो, याच्यामध्ये जे जिल्हे येतात त्याच्यामध्ये बघा, पालघर आहे, ठाणे आहे, मुंबई नगर, मुंबई उपनगर, त्यानंतर रायगड आहे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे याच्यामध्ये एकूण 7 जिल्हे येतात. तर बघा, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर मुंबई आणि रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. नगर म्हणजे मुंबई नगर म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा, पालघर 1, ठाणे 2, मुंबई 3, मुंबई उपनगर 4, त्यानंतर रायगड 5, रत्नागिरी 6 आणि सिंधुदुर्ग 7 असे 7 याच्यामध्ये जिल्हे येतात. त्यानंतर मित्रांनो पुणे विभाग. पुणे विभागामध्ये बघा कुठले कुठले जिल्हे येतात. पुणेमध्ये बघा, पुणे विभागाला पश्चिम महाराष्ट्र असं सुद्धा म्हणतात. आता पुणे विभाग पश्चिम महाराष्ट्र म्हणतात याला. पुणे विभागामध्ये एकूण 5 जिल्हे आहे. पुणे जिल्हा स्वतःच, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर. तर हे जे आहे 5 जिल्हे येतात. त्यानंतरचा विभाग आहे मित्रांनो नाशिक विभाग. नाशिक विभागामध्ये नाशिक, उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश हा प्रदेश याच्यामध्ये येतो महाराष्ट्रातला. याच्यामध्ये बघा, नाशिक जिल्हा, नगर जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा आणि जळगाव असे एकूण 5 जिल्हे नाशिक विभागात आहेत. त्यानंतर मित्रांनो समोर वळूया, छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजेच औरंगाबाद आधीचा. संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद याच्यामध्ये आहे. मराठवाडा असं याला म्हणतात. याच्यामध्ये एकूण 8 जिल्हे आहे. सर्वात मोठा विभाग आहे संभाजीनगर विभाग. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि उस्मानाबाद. उस्मानाबादचं सुद्धा नामकरण धाराशिव झालं आहे मित्रांनो. त्यानंतर अमरावती विभाग. अमरावती विभागामध्ये विदर्भातले जिल्हे येतात. विदर्भातील जिल्हे आहे याच्यामध्ये. अमरावतीमध्ये 5 जिल्हे आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम असे 5 जिल्हे याच्यामध्ये आहे. तर हे सर्व जे आहे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या जीके मध्ये. नागपूर विभागामध्ये बघा, नागपूर विदर्भातच आहे. जिल्हे जे आहेत 6 आहे नागपूरमध्ये. एकूण विदर्भात 11 जिल्हे आहे. 5 अमरावती विभाग आणि 6 जे आहे नागपूर विभाग. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली. त्यानंतर मित्रांनो समोर वळूया, महाराष्ट्रातील आता महामंडळ जाणून घेऊया. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 1 ऑगस्ट 1962 ला स्थापन झालं. MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ 31 मार्च 1966 मध्ये स्थापन झालं. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ 1 एप्रिल 1962 ला स्थापन झालं. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ 1962 1 एप्रिल. लघु उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग स्मॉल स्केल जे इंडस्ट्री आहे त्याचं महामंडळ 1962 मध्येच ते सुद्धा. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन 1978 मध्ये स्थापन झाला आहे. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, खादी आणि ग्रामोद्योग मंडळ महाराष्ट्रातलं 1962 मध्ये स्थापन झालं आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन विकास महामंडळ कधी स्थापन झालं? 1975 मध्ये महाराष्ट्रातलं पर्यटन विकास महामंडळ. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे MSRTC, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ 1961 मध्ये हे महामंडळ आले. तसे विविध महामंडळ आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्याचं जे निर्माण झालं ते वर्ष तुम्हाला विचारू शकतात. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मर्यादित 1963 मध्ये हे सुरू झालं. महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ 1965 मध्ये सुरू झालं. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ 1965. त्यानंतर मित्रांनो मराठवाडा विकास महामंडळ 1967 मध्ये स्थापन झालं. तर कोकण विकास महामंडळ मर्यादित 1970 मध्ये स्थापन झालं. विदर्भ विकास महामंडळ मर्यादित 1970 मध्येच
तर हे तुम्हाला 2-3 वेळा बघावं लागेल वारंवार, म्हणजे तुम्हाला काही कसं राहते आपल्याला इतके जे आहे वर्ष आठवत नाही, परंतु जेव्हा आपण परीक्षेमध्ये बसतो तेव्हा आपण जे वाचलं 1-2 वेळा जर आपल्या कानाखालून गेलं असेल तर आपल्याला त्याचे स्ट्रक होते की हे बरोबर आहे. महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ 1996, विदर्भ सिंचन विकास महामंडळ 1997 मध्ये, कोकण सिंचन विकास महामंडळ 1997 मध्ये, तापी सिंचन विकास महामंडळ 1997 मध्ये, गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ 1998 मध्ये, महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ 1978 मध्ये, म्हाडाची स्थापना झाली 5 डिसेंबर 1977. आता आपण जाणून घेऊया मित्रांनो या लेक्चरमध्ये घाट आणि रस्ते. कसारा घाट किंवा थळ घाट ह्या आहे मुंबई ते नाशिक रोडवर. मार्शस घाट आहे ठाणे ते अहमदनगर मार्गावर. दिवा घाट पुणे व बारामतीच्या जे मार्ग आहे, रोड आहे त्याच्यावरती आहे. कुंभारली घाट आहे कराड आणि चिपळूण याच्या मध्यात आहे कुंभारली घाट. कवरून लक्षात ठेवू शकता तुम्ही, कवरून कुंभारली. फोंडा घाट कोल्हापूर ते पणजी या रोडवरती आहे, गोव्याला जातो हा पणजी. कोल्हापूर पासून गोवा जायचं असेल तर मधात फोंडा घाट. बोर किंवा खंडाळा घाट हा मुंबई ते पुणे या मार्गावर बोरघाट. खंबाटकी घाट पुणे ते सातारा या मार्गावरती आहे, खंबाटकी घाट पुणे सातारा. पसरणी घाट वाई ते महाबळेश्वर या मार्गावरती आहे, पसरणी घाट. तर आंबा घाट हा कोल्हापूरचा आंबा प्रसिद्ध आहे, कोल्हापूर रत्नागिरीचा. तर आंबा घाट लक्षात ठेवायचा, कोल्हापूर रत्नागिरी. त्यानंतर मित्रांनो या लेक्चरमध्ये समोर वळूया महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था जाणून घेऊया. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र आहे पाडेगाव सातारा. गवत संशोधन केंद्र पालघर ठाणे. नारळ संशोधन केंद्र आहे भाट्टे रत्नागिरी. सुपारी संशोधन केंद्र आहे श्रीवर्धन रायगड. काजू संशोधन केंद्र आहे वेंगुर्ला सिंधुदुर्ग. केळी संशोधन केंद्र आहे यावल जळगाव. हळद संशोधन केंद्र आहे दिग्रस सांगली. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कुठे असं जर विचारलं तर हिरज केगाव सोलापूर. राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर पुणे. त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातील थोर मराठी साहित्यिक व त्याचे टोपण नाव जाणून घ्या. याच्यावरती हमखास एक प्रश्न असतो सरळ सेवेमध्ये. कृष्णाजी केशव दामले केशवसूत. गोविंद विनायक करंदीकर विदा करंदीकर. त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी. प्रल्हाद केशव अत्रे केशव कुमार. राम गणेश गडकरी गोविंद ग्रज. विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज. निवृत्ती रामजी पाटील पी सावळाराम. माधव त्र्यंबक पटवर्धन माधव ज्युलियन. हे नावावरूनच तुम्हाला लक्षात राहतं, माधव त्र्यंबक पटवर्धन माधव ज्युलियन. चिंतामण त्र्यंबक खानोलकर आरती प्रभू. आत्माराव रामजी देशपांडे अनिल. त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातील आपण खनिज संपत्ती आणि संबंधित जिल्हे जाणून घेऊया. दगडी कोळसा महाराष्ट्रामध्ये सावनेर, कामठी, उमरेड हे जे आहे नागपूर जिल्ह्यामध्ये. वणीमध्ये यवतमाळ, गुग्गूस, बल्लारपूर हे जे आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. तर या ठिकाणी जे आहे दगडी कोळसा आढळतो. यवतमाळमध्ये वणी, नागपूरमध्ये उमरेड, कामठी, सावनेर आणि चंद्रपूरमध्ये बल्लारपूर आणि गुग्गस. बॉक्साईट आढळतो 3 जिल्ह्यामध्ये कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. बॉक्साईट जर विचारलं तर कोकण लक्षात ठेवा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. कच्चे लोखंड कुठे आढळते असा जर प्रश्न आला तर रेड्डी सिंधुदुर्ग मध्ये आढळते, एकच जिल्हा आहे कोकण मधील. मॅग्नीज आढळतो विदर्भ आणि कोकण मधलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी आणि विदर्भ मध्ये बघा तुमसर आहे आणि सावनेर आहे नागपूर आणि भंडारा जिल्हा. तांबे विदर्भात आढळतात चंद्रपूर आणि नागपूर. तर चुनखडीसाठी एकच जिल्हा आहे महाराष्ट्रातला यवतमाळ. डोलामाइट रत्नागिरी आणि यवतमाळ जिल्हा. तर क्रोमाइट भंडारा गोंदिया आणि सिंधुदुर्ग जिल्हा. तर कायनाइट देहुगाव भंडारा जिल्ह्यामध्ये आढळतं कायनाइट. शिष्य व जस्त हे नागपूर जिल्ह्यात.
देशाच्या खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा हा 3.9% आहे आणि खनिजयुक्त जे क्षेत्र आहे महाराष्ट्राचं ते 12.33% आहे. आता महाराष्ट्रातील जे गणपती आहे श्री मोरेश्वर मोरेगाव पुणेला आहे, श्री गिरिजात्मक लेण्याद्री पुणेला आहे, श्री महागणपती राजनगाव पुण्याला आहे, श्री विघ्नहर ओझर पुण्याला आहे, चिंतामणी थेऊर पुण्याला आहे. तर हे 5 गणपती जे आहे अष्टविनायक मधले 5ही कुठे आहे? पुणे जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर श्री वरद विनायक महाड रायगड जिल्ह्यामध्ये एक आहे, एक नगर जिल्ह्यामध्ये आहे सिद्धिविनायक सिद्धटेक. त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण जाणून घेऊया. चिखलदरा हे ठिकाण अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, म्हैसमाळ हे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर मध्ये आहे, पन्हाळा हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, रामटेक हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, माथेरान हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे, महाबळेश्वर पाचगणी हे जे आहे ठिकाण हे सातारा जिल्ह्यात आहे, तोरणमाळ हे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे, लोणावळा व खंडाळा हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने कोणती कोणती आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली व ठाणेमध्ये आहे, पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूरमध्ये आहे, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदियामध्ये आहे, तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर गुगामल राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा अमरावतीमध्ये आहे मेळघाट. चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली सातारा आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यामध्ये आहे. सांगली सातारा कोल्हापूर चांदोली राष्ट्रीय उद्यान. नरनाळा अकोला जिल्ह्यामध्ये आहे, टिपेश्वर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे, एडशी रामलिंग उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे, अनेर हे जे आहे धुळे नंदुरबार मध्ये आहे. त्यानंतर मित्रांनो अंधेरी चंद्रपूरमध्ये आहे, ओटमघाट जळगाव मध्ये आहे, कर्नाळा रायगड जिल्ह्यामध्ये आहे, कळसुबाई नगर जिल्ह्यामध्ये आहे, त्यानंतर काटेपूर्णा अकोला जिल्ह्यामध्ये आहे, किनवट नांदेड आणि यवतमाळ मध्ये आहे, कोयना साताऱ्यामध्ये आहे, कोळकाच अमरावतीमध्ये आहे. याच्यातून एखादा प्रश्न तुम्हाला येईलच पेपरमध्ये कोणती परीक्षा असो. गवताळा औटमघाट औरंगाबाद जळगाव मध्ये आहे, चांदोली सांगली सातापूर कोल्हापूर सातारा मध्ये आहे, चपरा गडचिरोली मध्ये आहे, जायकवाडी औरंगाबाद, ढाकण कोळकाज अमरावती, ताडोबा चंद्रपूर, तानसा ठाणे, नवेगाव भंडारा, नागझिरा भंडारा, नांदूर मध्येश्वर नाशिक, पेंच नागपूर, पणगंगा यवतमाळ आणि नांदेड, फणसाड रायगड जिल्हा, बोर अभयारण्य आहे वर्धा जिल्हा, बोरिवली संजय गांधी मुंबई, भीमाशंकर पुणे ठाणे, मालवण सिंधुदुर्ग मध्ये, तर माळढोक नगर जिल्ह्यामध्ये आणि सोलापूरमध्ये, तर माहीम मुंबईमध्ये, मुळामुठा पुणेमध्ये, मेळघाट अमरावती जिल्हा, यावल जळगाव जिल्हा, राधानगरी कोल्हापूर जिल्हा, रेळकुरी नगर जिल्हा आणि सागरेश्वर सांगली जिल्हा. ते लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट सुद्धा घेऊन ठेवा. त्यानंतर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग, त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिकमध्ये, घृष्णेश्वर वेरूळ जिल्हा औरंगाबाद संभाजीनगरमध्ये, भीमाशंकर जिल्हा पुणे, परळी वैद्यनाथ जिल्हा बीड आणि 5वं औंढा नागनाथ हिंगोली जिल्हा. हिंगोली बीड पुणे संभाजीनगर आणि नाशिक असे 5 ठिकाणी जे ज्योतिर्लिंग आहे. 12 पैकी महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारी इतर राज्यांच्या सीमा. मध्य प्रदेशला कुठले कुठले जिल्हे टच होतात? महाराष्ट्रातले नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. कर्नाटक कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड. तेलंगणाला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड 4 जिल्हे. तर गुजरातला 4 पालघर, नाशिक, नंदुरबार आणि धुळे. तर दादर नगर हवेलीला ठाणे आणि नाशिक 2 जिल्हे. छत्तीसगडला पूर्वेकडे जे आहे गोंदिया आणि गडचिरोली जिल्हा आणि गोव्याला जे आहे एकच जिल्हा लागतो तो म्हणजे सिंधुदुर्ग. त्यानंतर जिल्ह्याचं विभाजन कसं झालं महाराष्ट्रात? तर बघा मित्रांनो, औरंगाबाद जिल्ह्यातून जालना जिल्हा वेगळा केला 1 मे 1981 ला. उस्मानाबाद मधून लातूर वेगळा केला 16 ऑगस्ट 1982 मध्ये. चंद्रपूर मधून गडचिरोली वेगळा केला 26 ऑगस्ट 1982 मध्ये. बृहमुंबई जिल्ह्यातून मुंबई उपनगर जिल्हा हा वेगळा केला 4 ऑक्टोबर 1990. अकोला
जो जिल्हा आहे त्याच्यामधून वाशिम जिल्हा तयार झाला 1 जुलै 1998. धुळे जिल्ह्यामधून नंदुरबार जिल्हा तयार झाला 1 जुलै 1998. दोन्ही एकाच दिवशी झालेले आहे. कुठला जिल्हा? वाशिम आणि नंदुरबार तयार. परभणी जिल्हा याच्यातून हिंगोली बनला 1 मे 1999 ला. भंडारा जिल्ह्यातून गोंदिया तयार झाला विदर्भमध्ये 1 मे 1999 लाच. हे दोन्ही जिल्हे हिंगोली आणि गोंदिया एकाच तारखेला. ठाणे जिल्ह्यातून पालघर 1 ऑगस्ट 2014. ठाणेमधून पालघर. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख वीज निर्मिती केंद्र जाणून घेऊया. पारस अकोला, एकलहरे नाशिक, कोराडी खापरखेडा नागपूर, सोला कल्याण ठाणे, बल्लारपूर चंद्रपूर, परळी वैद्यनाथ बीड जिल्हा, फेकरी भुसावळ जळगाव जिल्हा, तुर्बे ट्रांबे मुंबई जिल्हा, भीरा अवजल जलविद्युत आहे रायगडमध्ये, कोयना सुद्धा जलविद्युत आहे साताऱ्यामध्ये, धोपावे रत्नागिरीमध्ये आहे, जैतापूर हे अणुविद्युत आहे रत्नागिरीमध्ये, पहिलं अणुविद्युत तारापूरचं आहे. त्यानंतर आता जाणून घ्या विद्यापीठ आणि स्थापना. त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि हे वारंवार तुम्हाला वाचावं लागेल. तसं आपलं ॲप सुद्धा आहे GK ॲप प्ले स्टोअरवर, ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यातून सुद्धा तुम्ही GKची स्टडी करू शकता. त्याची डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे. मुंबई विद्यापीठ 1857 मुंबई. स्थापना वर्ष दिलेला आहे. पुणे विद्यापीठ 1949 पुणे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ 1925. कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ 1983. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठ 1958. शिवाजी विद्यापीठ 1963 कोल्हापूर. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ 1989 लक्षात ठेवा, विचारतात. नाशिकमध्ये आहे मुख्यालय. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे सुद्धा विचारतात 1998 ला आहे नाशिक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान लोणेरे टेक्निकल युनिव्हर्सिटी आहे पहिली महाराष्ट्रातली 1989 मध्ये स्थापन, रायगड लोणेरेमध्ये कोकणमध्ये आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावला 1989 नॉर्थ महाराष्ट्र. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक नागपूर विद्यापीठ 1998 ला स्थापन आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड 1994 ला स्थापन आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ 2000 मध्ये स्थापन झालं, मापसू नागपूर. त्यानंतर महाराष्ट्रातले पहिलं गाव कशासाठी प्रसिद्ध आहे हे बघा. पहिलं फुलपाखराचं गाव पारपोली सावंतवाडी सिंधुदुर्ग. पहिलं पुस्तकाचं गाव आहे भिलार महाबळेश्वर सातारा. पहिलं मधाचं गाव मांघर महाबळेश्वर सातारा. पहिलं कॅशलेस गाव घसई मारवाड ठाणे. पहिलं फळाचं गाव धुमाळवाडी फलटण सातारा. पहिलं कवितांचे गाव उभादांडा वेंगुर्ला सिंधुदुर्ग. पहिलं डिजिटल गाव हरिसाल धारणी अमरावती. पहिले आधार गाव टेंबली शहादा नंदुरबार. पहिले वायफाय गाव पाचगाव उमरेड नागपूर. पहिले वादमुक्त गाव कापळगाव रत्नागिरी. पहिले झाडांचे पुनर्वसन गाव म्हसवे सातारा. त्यानंतर मित्रांनो समाज सुधारक आणि त्यांच्या पदव्या जाणून घेऊया. महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी ही पदवी धोंडो केशव कर्वे विठ्ठल रामजी शिंदे यांना दिलेली आहे. राष्ट्रसंत ही तुकडोजी महाराज. हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक पंजाबराव देशमुख. धन्वंतरी ही पदवी दिलेली आहे डॉक्टर भाऊ दाजी लाड यांना. राजश्री ही पदवी छत्रपती शाहू महाराज. वसतिगृहाचे अद्यजनक छत्रपती शाहू महाराज. असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक. जहाल राजकारणी लोकमान्य टिळक. मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर. आधुनिक गद्याचे जनक विष्णुशास्त्री चिपळूणकर. निबंधकार विष्णुशास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे शिल्पकार विष्णुशास्त्री चिपळूणकर. मराठीतील जॉन्सन विष्णुशास्त्री चिपळूणकर. क्रांतिसिंह नाना पाटील. सेनापती ही पदवी पांडुरंग महादेव बापट. सेनापती बापट यांचं पूर्ण नाव विचारू शकतात पांडुरंग महादेव बापट.
सार्वजनिक काका पूर्ण नाव सुद्धा विचारतात. गणेश वासुदेव जोशी ही पदवी आहे त्यांना, सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी. मराठी भाषेतील पणिनी. पाणिनी कोण होते? दादोबा पांडुरंग तरखडकर. बऱ्याचदा विचारलेला आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर महाराष्ट्रातील पहिले धर्मसुधारक सुद्धा आहे. महाराष्ट्रातील मार्टिन लुथर किंग महात्मा ज्योतिबा फुले. मार्टिन लुथर कोण महाराष्ट्राचे? ज्योतिबा फुले. आता आपण वन लायनर मध्ये जो वळूया मित्रांनो. वन लायनर मध्ये प्रश्न उत्तर बघूया. महाराष्ट्र पंचायत राजची सुरुवात 1 मे 1962. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. पहिले राज्यपाल महाराष्ट्राचे श्री प्रकाश. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती? तर 3,07,713 चौरस किलोमीटर. महाराष्ट्राचा विस्तार अक्षांश 15:08 उत्तर ते 22:01 उत्तर. रेखांश 72:06 पूर्व ते 80:09 पूर्व. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम 800 किलोमीटर विस्तार आहे, तर उत्तर दक्षिण विस्तार 720 किलोमीटर इतका आहे. महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्राची लांबी विचारली तर 720 किलोमीटर आहे. रत्नागिरीमध्ये सर्वात जास्त आहे. महाराष्ट्राची राजधानी सर्वांनाच माहित आहे मुंबई, उपराजधानी नागपूर. महाराष्ट्राचे राज्य झाड हे आंबा आहे. महाराष्ट्राचे राज्य फूल मोठा बोंडारा आहे. महाराष्ट्राचा राज्य पक्षी हारावत आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आहे. महाराष्ट्राचा सर्वात उंच शिखर कळसूब आहे 1646 मीटर. महाराष्ट्राचे समुद्र किनारा 720. पहिले साप्ताहिक दर्पण आहे 1832. पहिले मासिक दिग्दर्शन 1840. पहिले दैनिक वर्तमानपत्र ज्ञानप्रकाश म्हणजे रोज येणारं जे वर्तमानपत्र आहे ज्ञानप्रकाश. पहिली मुलींची शाळा पुणे 1848 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी काढली. पहिली सैनिकी शाळा सातारा. पहिली साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग. पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा वर्धा. वर्धामध्ये सर्व विद्युतीकरण झालं सुरुवातीला. पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग. आता पर्यटन जिल्हा औरंगाबाद म्हणजेच तुमचं सिंधू आपलं संभाजीनगर आहे. महाराष्ट्राच्या भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक. क्षेत्रफळानुसार भारतामध्ये ज्या तिसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक राजस्थान, दुसरा उत्तर प्रदेश आणि तिसरा महाराष्ट्र. तर लोकसंख्येनुसार दुसरा लागतो. फर्स्ट याच्यावर यूपी, दुसऱ्या याच्यावर महाराष्ट्र. महाराष्ट्राचा मानवी विकास निर्देशांक चौथा 0.665 जुने आकडे 2011 नुसार आहे. महाराष्ट्राचा भारताचा साक्षरते दृष्टीने क्रमांक 6वा हे सुद्धा 2011 नुसारच आहे 82.9%. पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड. पहिले जलविद्युत खोपोली रायगड. पहिले अणुविद्युत प्रकल्प तारापूर. पहिले विद्यापीठ मुंबई विद्यापीठ 18 जुलै 1857. पहिलं कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा नगर 1968. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर जिल्हा अहमदनगर 1950 मध्ये स्थापन. महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था इचलकरंजीची. महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प जमसांडे देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. सर्व वन लायनर मध्ये आहे. महाराष्ट्र पहिले दळणवळण उपग्रह केंद्र आर्वी पुणे जिल्ह्यामधलं. महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प चंद्रपूर जिल्हा. समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव कोणते होते? तर जाम हे होतं. 1 मे 1999 रोजी महाराष्ट्रात खालील कोणत्या 2 जिल्ह्याची निर्मिती झाली? आपण पाहिलेच आहे सर्व जिल्हे हिंगोली व गोंदिया. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर. कोणते शहर महाराष्ट्राचा हरित पट्टा म्हणून ओळखले जाते? तर नाशिक शहर. अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी केली. हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजेच 1891 मध्ये प्रकाशित झाला. सार्वजनिक सत्य धर्म नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा मध्ये आहे. कोयना नदीवरती. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा मध्ये आहे. पहिलं हे खाऱ्या पाण्याचं महाराष्ट्रातलं धरण, महाराष्ट्रातलं सरोवर हे जे आहे उल्कापाताने तयार झालेला बुलढाणा मध्ये लोणार विचारलेला आहे पेपर मध्ये. केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? केळीसाठी जळगाव. महाराष्ट्रात लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त आहे? तर मध्य प्रदेश लागलेला आहे सर्वात जास्त. महाराष्ट्राच्या कडे सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत, उत्तरेकडे आहे.
उत्तर साईडला सातपुडा पर्वत आणि गाविलगडचे टेकडे आहेत, त्याच्यामध्ये चिखलदरा वगैरे हे ठिकाण आहे. वेरूळ व अजिंठा लेणी औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर मध्ये आहे. नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? नांदेड शहर हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कुठे आहे? तर आळंदीला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज. शक्तीस्थळ हे कोणत्या भारतीय नेत्याचे समाधी स्थळ आहे? विचारू शकतात. इंदिरा गांधी शक्तीस्थळ. सामाजिक न्याय दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? सामाजिक न्याय दिन 26 जूनला. गोलपीठा काव्यसंग्रहाचे कवी कोण? नामदेव ढसाळ. महाराष्ट्रात कृषी दिन कोणाच्या जयंती दिनी साजरा करतात? कृषी दिन वसंतराव नाईक यांची जी जयंती आहे ती कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर 929. लक्षात ठेवा, विचारू शकतात. 2011 जनगणनेनुसार हा एकमात्र जिल्ह्यात लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा अधिक. रत्नागिरी 1123. गुलामगिरी हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले. केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक आगरकर. तर काही एव्हरग्रीन प्रश्न असतात, नेहमी येतात पेपरमध्ये. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? मुंबई शहरमध्ये. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोणत्या शहरात आहे? आरोग्य विद्यापीठ नाशिकमध्ये आहे. महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कोणतं राज्य आहे? छत्तीसगड. तर या ठोकळ्यामध्ये आपण इतकी माहिती बघितलेली आहे की तुम्हाला काही जर प्रश्न आला पेपरमध्ये तर तुम्ही आरामात जे आहे त्याचं उत्तर सांगू शकता. फक्त तुम्हाला गरज आहे 2-3 वेळा हा लेक्चर बघून घ्यायची. मित्रमेळा ही संघटना विदा सावरकरांनी कुठे स्थापन केली? नाशिक. भगवद्गीतेवर मराठीतून समीक्षण लिहिणारा संत ज्ञानेश्वर महाराज. हे थंड हवेचे ठिकाण अमरावतीत गाविलगड डोंगरात आहे. चिखलदरा. अजून नवीन नवीन प्रश्न तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्या जीकेचं. त्याच्यामध्ये नवीन जीके सुद्धा ऍड होत असतं. मुळा आणि मुठा या नद्यांच्या संगमावर पुणे शहर आहे. कृष्णेच्या खोऱ्यात बॉक्साईट हे खनिज सापडतं. वर्धा वैनगंगा यांचा संगम शिवने येथे झालेला. वर्धा आणि वैनगंगा. महाराष्ट्रात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर. सह्याद्री पर्वतात मृदा आढळते. जांभी मृदा. राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती या तालुक्यात आहे. ताडोबा भद्रावती तालुक्यात आहे. महाराष्ट्रात या जिल्ह्यात लोह खनिजांचे मोठे साठे आहे. चंद्रपूर जिल्ह्यात. अकोला जिल्ह्यातील महत्वाचा औष्णिक विद्युत प्रकल्प पारस अकोला. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहे? नगर जिल्ह्यात. तर सुरुवातीपासून जर तुम्ही अभ्यास केला तर चांगला राहतं मित्रांनो, परंतु वेळेवर हा तुम्ही ठोकळा बघून सुद्धा काही कव्हर करू शकता. महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी इचलकरंजी. महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या सर्वात कमी घनता गडचिरोलीमध्ये. पितळखोरे लेणे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरमध्ये. नवेगाव बांध गोंदियामध्ये. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ याचं मुख्यालय कुठे आहे? तर नाशिकमध्ये. सहकारी आदिवासी विकास महामंडळ. हे वारंवार बघितलं म्हणजे लक्षात राहून जाईल. अजून तुम्हाला कुठल्या विषयाचे ठोकळा हवे असतील तर तसं कमेंट करा. नवीन ठोकळा तुम्हाला बनवून तयार करून देऊ. 1 मे 1999 रोजी भंडारा या जिल्ह्याचं विभाजन होऊन गोंदिया जिल्हा. बाबा आमटे यांनी अपंग आणि कुष्ठरोगी यांच्यासाठी चालवलेलं प्रकल्प हेमलकसा हे गडचिरोलीमध्ये. चंद्रपूर जिल्ह्यात दुर्गापूर हे ठिकाणी जे औष्णिक विद्युत केंद्र आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र सिंदेवालीमध्ये आहे. चंद्रपूरमध्ये सिंदेवाली विचारतात. बोर अभयारण्य सुद्धा विचारतात. वर्धेमध्ये आहे. खाऱ्या पाण्याचं सरोवर बुलढाणा जिल्ह्यात कोणता? लोणार. पाहिलेला प्रश्न आहे. अकोला जिल्ह्याचं विभाजन 1 जुलै 1998 रोजी होऊन कोणता जिल्हा तयार झाला? वाशिम. असे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येतात. औंढा नागनाथ या ठिकाणी महादेवाचं मंदिर असून हे ठिकाण कुठल्या जिल्ह्यात आहे? औंढा नागनाथ हिंगोली. हा सुद्धा पाहिलेला आपण जीके मध्ये. असेच जीके वरून प्रश्न बनतात. परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन हिंगोली. जसच्या त्याचे प्रश्न जे आहेत पेपरमध्ये येत नाही, थोडाफार बदल असतो, त्याच्यामुळे तुम्हाला जीके थोडं लक्षात ठेवावं लागेल. औरंगाबाद जिल्ह्याचं विभाजन होऊन
जालना जिल्हा. संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात हे ठिकाण संत ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मगाव. आपेगाव संत ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मगाव हे जे आहे संभाजीनगर औरंगाबाद मध्ये. संत एकनाथ महाराज समाधी पैठण. नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे म्हणून त्याला आदिवासी जिल्हा असं म्हणतात. नंदुरबार या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण तोरणमाळ. हे औष्णिक विद्युत केंद्र जळगाव भुसावळ जवळ आहे तर फेकरी. त्यानंतर शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी अगदी सोपा आहे, इतका आपण माहिती बघितलेली आहे, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट करा. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? सुरुवातीलाच जी आहे माहिती बघितलेली आहे, तरी याच्या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट करा. व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा. आणि तुमच्या काही शंका असेल तर काही करेक्शन असेल तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. धन्यवाद.